कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष समाजश्रेष्ठी गजानन दत्तपारखी यांच्या अनुमतीने आजच्या या कार्यक्रमास सुरुवात करत आहोत। आजच्या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती नामदार जगन्नाथ नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेठ तसेच समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर, आज त्यांचेही सगळ्यांचे स्वागत। तसंच इथं उपस्थित सर्व नवरत्न जीवन गौरव पुरस्कार मानकरी आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसंच त्यांच्या पालकांचे इथं स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी आजचे समारंभाध्यक्ष समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन दत्तपारखी यांना विनंती करतो की त्यांनी तसेच समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर आपण व्यासपीठावर यावं। ॲडव्होकेट सूर्यकांत कल्याणकर, ॲडव्होकेट मनमोहन सोनकर, डॉक्टर कार्याध्यक्ष नंदकिशोर वर्डेकर, विजय मित्रे, जितेंद्र पेंडुरकर, सहाय्यक चिटणीस सुनील देवरुकर, महेश धामनसकर, पहिलीदार दिलीप पालनकर, सहाय्यक खजिनदार संजीव वकर, 21 अखिल भारतीय दैवज्ञ समाज परिषदेचे स्वागताध्यक्ष अजय कारेकर, विश्वस्त खजिनदार प्रमोद पेनकर, विश्वस्त रवींद्र माहिमकर, संजय नानावेदर, डॉक्टर विवेक रायकर, तसेच महिला विभाग प्रमुख श्रीमती गीता वैद्य, दैवज्ञ साहित्य मंचाचे कार्याध्यक्ष प्राचार्य श्याम भोरके आपण व्यासपीठावर समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन दत्तपारखी तसंच समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर, उपाध्यक्ष सूर्यकांत कल्याणकर आणि डॉक्टर मनमोहन सोनकर यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनाकडे सारस्वत बँकेचे संचालक किरण उमरटकर, विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते। दीपो ज्योति परब्रह्म, दीपो ज्योति जनार्दनः, दीपो अद्वैत भावम संध्या दीपम नमोस्तुते। दीप प्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आपण कार्यक्रमाची सुरुवात जर टाळ्यांच्या गजरात झाली तर त्याचा सांगत देखील श्री गणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करते। मान्यवरांना विनंती आहे की श्री गणेश तसंच नामदार नाना शंकरशेठ यांच्या श्री गणेश यांच्या प्रतिमेस आणि नाना शंकरशेठ यांच्या पुतळ्यास आपण पुष्पहार अर्पण करावं। मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर नामदार जगन्नाथ नाना शंकरशेठ यांचं 161व पुण्यस्मरण
विद्यार्थी गुणगौरव समारंभ, दैसभा कथाकाव्य स्पर्धा विजेत्यांचा सन्मान, नवरत्न पुरस्कार तसेच जीवन गौरव पुरस्कार. उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ गुणी विद्यार्थी, नवरत्न पुरस्काराचे मानकरी. माईकच्या शिट्यांना देखील मोह आवरत नाही. हा सोहळा एवढा सुंदर आहे. मी मनपूर्वक स्वागत करतो. पुनश्च एक वार सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागताची तारीख नाही तर आजचा आहे कर्तृत्वाचा उत्सव आणि ज्ञानाचा जागर. आधुनिक मुंबईचे शिल्पकार शिक्षण महर्षी भारतीय कमी वेळातच त्याचं पूर्णत्वास जाणार आहे. आणि अशा या ऐतिहासिक वर्षाच्या या गुणवंत विद्यार्थी कौतुक समारंभात नवरत्न पुरस्कार जीवन गौरव पुरस्कारास या मोठ्या सोहळ्यात उपस्थित पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आज दैसभेला संजीवनी देणारे समाजाचे श्रेष्ठी वसंतराव गडकरी, समाजश्रेष्ठी मनोहरभाई पानशेकर, समाजश्रेष्ठी जगन्नाथभाई पेडणेकर यांच्या पवित्र सुट्टीत आदरांजली अर्पण करून तसंच समाजश्रेष्ठी सुरेश संकटशेठ, समाजश्रेष्ठी उदयराव गडकरी, समाजश्रेष्ठी दिनकर बायके म्हणजे परमभाग्य असं होतं की महापौर आत्ताच एक निरोप आला की कालच महापौर महोदयांना धमकीचा ईमेल आला. त्यामुळे काही सुरक्षा व्यवस्थेचं सुरक्षा यंत्रणेचं एक मोठा असा प्रॉब्लेम आहे. तर कॉन्वॉय त्यांचा फोन आला होता. आम्ही त्याच्यावर वर्कआउट करत आहोत. तर काही जर झालं तर निश्चितपणे महापौर महोदया आपल्यामध्ये काही वेळात उपस्थित होतील. नमस्कार. नामदार नाना शंकरशेठ माननीय पाहुणे येणार आहेत. प्रगतीची पहाट पोचवण्याचा पवित्र कार्य केलेलं आहे. 118 वर्षाचा हा प्रवास सोपा नव्हता. ज्या समाजधुरीणांनी दाभोळकरांनी त्यांचा उल्लेख केला त्यांचाही मी पुन्हा उल्लेख करतोय. आपल्या रक्ताचे पाणी करून अथांग परिश्रम घेऊन या मातृसंस्थेला उभारी दिली. त्यांच्या चरणी आज नतमस्तक होण्याची ही वेळ आहे. संस्थेला नवसंजीवनी देणारे आपले दिवंगत समाजश्रेष्ठी वसंतराव गडकरी, समाजश्रेष्ठी मनोहरभाई पानशेकर, समाजश्रेष्ठी जगन्नाथभाई पेडणेकर यांच्या पवित्र स्मृतीस मी अत्यंत आदरपूर्वक आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी पुन्हा प्रास्ताविकाकडे वळतो. आज दैसभा आपल्या 15 विविध विभागांच्या माध्यमातून देशभरात समाजसेवेचं व्रत अत्यंत निष्ठेने जोपासत आहे. समाजसेवा मातृसंस्थेच्या कल्पकतेतून आकारास आली. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले नामदार नानांचे भव्य स्मारक लवकर. धन्यवाद. जय जय वंदे. समाजश्रेष्ठी आज आपल्याला जे सौजन्य लाभलं आहे ते डॉक्टर गजानन दत्तपारखी यांच्या गुरुकृपा हात फाउंडेशन आणि चांडेपा पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असल्याचं समजून आनंद झाला.
आधुनिक मुंबईच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे थोर समाजसेवक नाना शंकरशेठ यांचं कार्य महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील. मुंबईला आधुनिक स्वरूप देण्याबरोबरच सार्वजनिक सुखसोयी, शिक्षण आणि भारतीय रेल्वेच्या उभारणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. नाना शंकरशेठ यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचं कार्य अखिल भारतीय देवेंद्र समाजोन्नती परिषद गेल्या 118 वर्षापासून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, साहित्यिकांचा सन्मान, सेवाभावी संस्था व आदर्श व्यक्तींचा गौरव तसंच कथाकाव्य स्पर्धांसारख्या उपक्रमांतून गुणवत्तेला प्रोत्साहन आणि समाजातील सकारात्मक योगदानाचा सन्मान करण्याचं परिषदेचं कार्य कौतुकास्पद आहे. समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देत, सेवाभावी कार्याचा गौरव करत आणि साहित्य संस्कृतीला व्यासपीठ उपलब्ध करून देत परिषद सामाजिक बांधिलकीची समृद्ध परंपरा जपत आहे. या उपक्रमांमुळे नव्या पिढीला समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास आहे. या सर्व स्तुत्य उपक्रमांसाठी अखिल भारतीय देवेंद्र समाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन, शुभेच्छांसह आपला देवेंद्र फडणवीस. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अखिल भारतीय देवेंद्र समाजोन्नती परिषदेने नाना शंकरशेठ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव समारंभाचं आयोजन केल्याचा समजून आनंद झाला. नामदार नाना शंकरशेठ यांनी मुंबईला आधुनिक व सार्वजनिक सुखसोयी देण्यासाठी परिश्रम घेतले. सर्व धर्म समावेशक विचारांचे नाना शंकरशेठ यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा संस्थेचा मानस प्रशंसनीय आहे. संस्थेने या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, साहित्यिक, आदर्श व्यक्ती, सेवाभावी संस्था यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन कौतुकास्पद आहे. सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, व्यक्ती, साहित्यिक आणि संस्थांचं अभिनंदन. आपलं हे कार्य सदैव असं सुरू राहावं यासाठी सदिच्छा. अखिल भारतीय देवेंद्र समाजोन्नती परिषदेच्या पुढील वाटचालीस माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. एकनाथ संभाजी शिंदे. यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुंबईच्या महानगरीचे शिल्पकार, शिक्षण प्रसारक, बहुजन हितैषी आणि सर्व धर्म समभावाचे प्रतीक ठरलेल्या नाना शंकरशेठ यांच्या 161व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. भारतीय समाजाला नवचैतन्य देणाऱ्या स्वर्गीय नाना शंकरशेठ यांच्या कार्याचा आवाका अफाट होता. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, धर्मनिरपेक्ष, सामाजिक समन्वय यांच्यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. भारतात रेल्वे सुरू करण्यामध्ये त्यांची दूरदृष्टी, सातत्य आणि समाजहिताची तळमळ होती. मुंबईच्या विकासाचा पाया रचणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वानं सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लोकांमध्ये एकजूट व चैतन्य निर्माण केलं. नाना शंकरशेठ यांची पुण्यतिथी केवळ एक स्मरणदिन नसून तो त्यांच्या प्रेरणादायी कार्याची जाणीव करून देणारा मार्गदर्शक क्षण असतो. या निमित्ताने अखिल भारतीय देवेंद्र समाजोन्नती परिषदेमार्फत आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सेवाभावी संस्थांचा गौरव, नवरत्न पुरस्कार वितरण आणि कथाकाव्य स्पर्धा विजेत्यांचा सन्मान यासारखे कार्यक्रम हे नानांच्या कार्याचा आधुनिक संदर्भात पुनर्परिचय करून देणारे उपक्रम आहेत. या उपक्रमांच्या आयोजनासाठी आयोजकांचं गौरवमूर्तींचं मनपूर्वक अभिनंदन. सामाजिक एकात्मता, सेवा व विवेकाधिष्ठित नेतृत्व या नानांच्या मूल्यांची आठवण करून देणारा हा सोहळा निश्चितच सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि समाजहिताच्या कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या अखिल भारतीय देवेंद्र समाजोन्नती परिषदेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व सर्व समाज बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. सुनेत्रा अजित पवार. यानंतर चंद्रकांत दादा पाटील, आमदार जगन्नाथ नाना शंकरशेठ यांच्या 161व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित स्मृती सोहळा, विद्यार्थी गुणवंत सत्कार, सेवाभावी संस्था सत्कार, नवरत्न पुरस्कार वितरण समारंभाच्या आयोजनाबद्दल अखिल भारतीय देवेंद्र समाजोन्नती परिषद यांचं मनपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. आधुनिक मुंबईचे शिल्पकार, भारतीय रेल्वेचे जनक, शिक्षण, समाजसेवा व राष्ट्र निर्माणाचे महान प्रेरणास्थान असलेल्या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी समाजाला दिलेले योगदान अजरामर आहे. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता आणि लोककल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जतन करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. अखिल भारतीय देवेंद्र समाजोन्नती परिषद समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सेवाभावी व्यक्ती व संस्थांचा सन्मान आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय
प्रेरणादायी कार्य करणाऱ्या नवरत्न पुरस्कार प्रदान करून समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने करत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात गुणवत्ता सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होते. हा प्रेरणादायी सोहळा यशस्वी हो. अखिल भारतीय देवेंद्र समाज परिषदेचे समाजहिताचे कार्य भविष्यात असे सुरूच राहो ही मनपूर्वक सदिच्छा. नाना संघर्ष यांना अभिवादन करून गुणगौरव समारंभास माझ्या हार्दिक शुभेच्छा. चंद्रकांतदादा पाटील. आणि आपले मुंबई शहराचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, अखिल भारतीय देवेंद्र समाज परिषद आयोजित नामदार जगन्नाथ डॉक्टर नाना संघर्ष या पुण्यतिथी गुणवंत विद्यार्थी सत्कार, समाजसेवक संस्थांचा गौरव तसेच नवरत्न पुरस्कार व कथाकाव्य स्पर्धा व विजेत्यांचा सन्मान या प्रेरणादायी कार्यक्रमानिमित्त सर्व आयोजित मान्यवर उपस्थित बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. समाजातील गुणवंतांचा गौरव, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि समाजसेवेची प्रेरणा देणारे असे उपक्रम सामाजिक एकात्मता व प्रगतीस बळ देणारे ठरतात. नामदार नाना संघर्ष यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ही परिषद सातत्याने करत आहे. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. हा कार्यक्रम यशस्वी हो. समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात विकसित हो. सर्वांना नवी प्रेरणा मिळो ही सदिच्छा. आपला ॲडव्होकेट आशिष शेलार. हिला सुलोचना मधुसूदन सोनकर पारितोषिक, शेषनाथ नारायण धोत्रे यांच्याकडून शेषनाथ नारायण धोत्रे पारितोषिक, लक्ष्मण पांडुरंग अर्चेकर पारितोषिक, गजानन नारायण धोत्रे पारितोषिक, गंगाराम पेलवलकर पारितोषिक, गोविंद शांताराम लोटलीकर, हरिश्चंद्र वेदक पारितोषिक, गंगाराम हरी पेलवलकर पारितोषिक, यशवंत पांडुरंग गुरुडकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक, पार्वतीबाई शंकर विरकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक, गंगाधर मंडलाम सोनकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक, भगिनी वसंत रामचंद्र पोद्दार यांच्या भगिनी श्रीमती सुधार पोद्दार यांच्या स्मरणार्थ, वसंत हरी गडकरी यांच्या स्मरणार्थ, अनंतराव नारायण वैद्य यांच्या स्मरणार्थ, ललिता अनंत वैद्य यांच्या स्मरणार्थ, श्रीधर गजानन पैठणकर यांच्या स्मरणार्थ तिला बक्षिसं प्राप्त झालेले आहेत. आणि खरं म्हणजे आम्ही विद्यार्थी नसेल तर आम्ही व्यासपीठावर फक्त विद्यार्थ्यांनाच आमंत्रित करतो, कारण जो वेळ आहे तो वाचवण्यासाठी. मी सांगवीचे मला तो वडील इथं उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण नंतर या आपण. आणि ते कणकवलीवरून आले आणि खरं म्हणजे सांगवी